दास संत प्रवर सोडून या गोदा तीर प्रकट झाले कृष्ण तटाकावर जगदुद्धारा कारणे तैसेची हे योगेश्वर साई महान शिर्डीची पुण्याई जगदुद्धाराची ये पायी गोदे ठाई अवतरले परीस लोहादे कनकस्थिती तया परिसा संता उपमिती संतांची परी अलौकिक कृती निज रूप देती भक्ता ते सांडूनिया भेदभाव स्थिरचर अवघे ब्रह्मस्वभाव आपणासी हे विश्वविभव अखंड वैभव ब्रह्माचे ऐसे अखिल विश्व जेव्हा मीच मी हे प्रबोधेल तेव्हा मग त्या सुखाचा काय सुहावा परम सद्भावा पावेल ऐसे मी पण जेव्हा पावावे वैरते करावे कोणासवे किमर्थ वा कवणासी भ्यावे अन्य चिठावे जव नाही दामाजी जैसे मंगळवेढी समर्थ रामदास सज्जनगडी नृसिंह सरस्वती जैसे वाडी तैसेची शिर्डी साईनाथ परम दुर्घट आणि दुस्तर जिंकिला जयाने हा संसार शांती जयाचा अलंकार मूर्त भांडार ज्ञानाचे वैष्णवांचे हे माहेर घर उदारांचा हा उदार परमार्थ करणाचा अवतार साराचे सार हा साई प्रीती नाही नाशिवंती आत्मस्वरूपी रंगली वृत्ती लक्ष एक परम प्राप्ती काय ते स्थिती वर्णावी ऐहिकाचा न उत्कर्षापकर्ष आमुत्रिकाचा न हर्षामर्ष अंतरंग निर्मल जैसा आदर्श वाचा वर्षत अमृत सदा राजा रंक दरिद्री दीन जयाचे दृष्टी समसमान स्वयं ठावान मानापमान भूती भगवान भरलेला जनासवे बोले चाले पाही मुरळ्यांचे नाच चाळे गज्जल गाणे ऐकता डोले रेसन हाले समाधी अल्ला नामाची जया मुद्रा जग जागता जया ये निद्रा जागे जगासी लागता तंद्रा शांत समुद्रा सम उदर आश्रम निश्चय काही न कळे काही निश्चित कर्माना तळे बहुधा बैसल्या ठाईचा नढळे व्यवहार सगळे जो जाणे दरबाराचा बाह्य थाट गोष्टी सांगे 360 ऐसा जरी नित्याचा थाट मौनाची गाठ सोडीना भिंतीस टेकून उभे असती सकाळ दुपारा फेरी फिरती लेंडीवरी वा चावडीस जाती आत्मस्थिती अखंड न जाणू कवण्या जन्मांतरी कवण्या प्रसंगी कवण्या अवसरी केले म्या तप कैशिया परी घेतले पदरी साईने हे काय म्हणावे तपाचे फळ तरी मी तो जन्माचा खळ साईच स्वये दीनवत्सल कृपा ही निश्चळ तयाची सिद्ध कोटीत जरी जनन साधका ऐसे तयाचे वर्तन वृत्ती निरभिमान अतिलीन राखी मन सकळांचे नाथाही जैसे पैठण ज्ञान देवाही आळंदी जाण तैसेची साईंनी शिर्डी स्थान महिमा संपन्न केले की धन्य शिर्डीचे तृणपाषाण अनायासे जया अनुदिन घडले बाबांचे चरणचुंबन पदरज धारण मस्तकी शिर्डीच आम्हा पंढरपूर शिर्डीच जगन्नाथ द्वारका नगर शिर्डीच गया काशी विश्वेश्वर रामेश्वर ही शिर्डीच शिर्डीच आम्हा बद्रिकेदार शिर्डीच नाशिक त्र्यंबकेश्वर शिर्डीच उज्जयिनी महाकाळेश्वर शिर्डीच महाबळेश्वर गोकर्ण शिर्डीत साईचा समागम तोची आम्हा आगम निगम तोची सकळ संसारोपशम अत्यंत सुगम परमार्थ समर्थ साईंचे जे दर्शन
तेणेची आम्हा योग साधन करिता तयासी संभाषण होय क्षालन पापाचे तयांचे जे चरण संवाहन तेची आम्हा त्रिवेणी स्नान तयांचे चरण तीर्थ सेवन तेची निर्मूलन वासनांचे तयांचे जे आज्ञापन तेची आम्हा वेदवचन तयांच्या उदी प्रसादाचे सेवन पुण्यपावन सर्वार्थी साईची आम्हा परब्रह्म साईची आमुचा परमार्थ परम साईची श्रीकृष्ण श्रीराम निजाराम श्री साई साई स्वये द्वंद्वातीत कधी न उद्विग्न वा उल्लसित सदैव निजस्वरूपी स्थित सदोदित सन्मात्र शिर्डी केवळ केंद्रस्थान क्षेत्र बाबांचे अतिविस्तीर्ण पंजाब कलकत्ता हिंदुस्थान गुजरात दख्खन कानडा शिर्डीची साईची समाधी तीची अखिल संतांची मांदी जेथील मार्ग क्रमिता प्रतिपदी तुटते ग्रंथी जीवाची सार्थक जन्म आलियाचे केवळ समाधी दर्शन साचे मग सेवेसी जयांचे आयुष्य वेचे भाग्यतयांचे कायवानू मशीद आणि वाडियावरी सुंदर निशाणांच्या हारी फडकती उंच गगनोदरी पालवती करी भक्तासी बाबा महंत प्रसिद्ध कीर्ती गावोगावी पसरली महती कोणी तया सत्श्रद्धा नवसिती दर्शने निवती जन कोणी कोणाचे कैसे हि मनोगत असो बुद्धी शुद्ध वा कुत्सित दर्शन मात्रेची निवे चित्त जन विस्मित अंतरी पंढरीत विठ्ठल रखुमाई यांच्या दर्शनी जी नवलाई तेची विठ्ठल दर्शन देई बाबा साई शिर्डीत कोणासी वाटल्या ही अतिशयोक्ती ऐकावी गवळी बुवांची उक्ती जयासी दृढ विठ्ठलाची भक्ती संशय निवृत्ती होईल पंढरीचे हे वारकरी जैसी वर्षासी पंढरीची फेरी तैसीची करती हे शिर्डीची वारी प्रेम भारी बाबांचे गर्दभ एक बरोबर शिष्य एक साथीदार जिव्हा रामकृष्ण हरी गजर करी निरंतर बुवांचे 95 वर्षे वयास चातुर्मासी गंगा तट निवास पंढरपुरी अष्टमास भेटी वर्षास बाबांची बाबांकडे पाहात पाहात म्हणावे यांनी होऊनी विनत हाची तो मूर्त पंढरीनाथ अनाथनाथ दयाळ धोत्रे नेसुनी रेशीम कानी होतील काय संत कोणी करू लागती हाडांचे मणी रक्ताचे पाणी निज कष्टे फुकाचा काय होईल देव हाची हो प्रत्यक्ष पंढरी राव जग वेडे रे वेडे हा दृढ भाव ठेवून देव लक्षावा जया पंढरी नाथाची भक्ती ऐसिया भगवत भक्ताची हे उक्ती तेथ मज पामराचा अनुभव किती श्रोता प्रतीती पहावी नामस्मरणी मोठी प्रीती अल्ला मालिक अखंड वदते नाम सप्ताह करवो घेती दिवस राती सन्मुख आज्ञा एकदा दास गणूला नाम सप्ताह मांडावयाला होता गणुदास वदती तयाला विठ्ठल प्रकटला पाहिजे बाबा तम छातीस हात लाविती दास गणूसी निक्षूनी वदती हो प्रकटेल विठ्ठल मूर्ती भक्त भावार्थी पाहिजे डाकुरनाथाची डंकपुरी अथवा विठ्ठलरायाची पंढरी ती ही चरण छोड द्वारका नगरी जाणेन दूरी पहावया विठ्ठल काय एकांतीचा उठून येणार आहे दुसरा कुठून भक्त प्रेमे उत्कटून येथेही प्रकटून राहील पुंडलिके वडिलांची सेवा करून भुलविले देवाधिदेवा पुंडलिकाच्या त्या भक्तिभावा विटे विसावा घेतला
असो होता सप्ताहाची समाप्ती झाली म्हणती दासगणू प्रती शिरडीस विठ्ठल दर्शन प्राप्ती ही घ्या प्रतीती बाबांची एकदा काका साहेब दीक्षित नियमानुसार प्रातस्नात असता आसन स्थित ध्यानस्थ दर्शन पावत विठ्ठलाचे पुढे जाता बाबांचे दर्शन नवल बाबा पुसती तयांना विठ्ठल पाटील आला होता ना भेट झाली ना तयाची मोठा पळपुट्या बरे तो विठ्ठल मेख मारून करी त्या आढळ दृष्टी चुकवून काढील पळ होता पळ एक दुर्लक्ष हा तो प्रातःकाळी प्रकार पुढे जेव्हा भरली दुपार